नमस्कार सर्व माझ्या 10वीतील मित्रांना माझा नमस्कार. मी रमेश माटे तुमच्यासमोर घेऊन आलो आहे मॅथ्स सेकंड पार्ट 2 टॉपिक नंबर 2 पायथागोरस थेरम. मित्रांनो, तुम्ही टॉपिक नंबर 1 सिमिलॅरिटी अतिशय व्यवस्थितरित्या पाहिला असेल. एकूण त्याचे 9 व्हिडिओ मी बनवलेले आहे. तुम्ही परत एकदा पाहू शकता. मी ते आता लिंकमध्ये आपल्या देणार आहे. तर मित्रांनो, आपण टॉपिक नंबर 2 पायथागोरस थेरम मध्ये नेमकं काय पाहणार आहोत. अतिशय सोपा आणि लहान असा टॉपिक आहे. तर आपण या टॉपिक मध्ये नेमकं काय पाहणार आहोत तर बघणारच आहे. तर तुमच्या समोर डिस्प्ले होत आहे टॉपिक नंबर 2 पायथागोरस थेरम. सो व्हॉट वी आर एक्झॅक्टली डिस्कसिंग इन दिस टॉपिक. तर पाहूया. त्या टॉपिक मध्ये आपण सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल्स पासून सुरू करतोय. पायथागोरियन ट्रिपलेट्स आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण नेमकं सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल्स थेरम ऑफ ज्योमेट्रिक मीन हे 2 थेरम पाहणार आहोत. त्याचबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पायथागोरस थेरम, अपोलोनियस थेरम, ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम असे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत जाणार आहोत. तर आपण लगेचच स्टार्ट करतोय फर्स्ट थेरम रिलेटेड टू दिस टॉपिक, दॅट इज सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. सो पाहूया आपण थेरम काय आहे आणि त्याच्याबद्दल डिटेल्स मध्ये माहिती आपण मिळवणार आहे. सो द थेरम इज लाईक दिस. इफ पहा, फिगर सुद्धा तुमच्या समोर आहे. इन राईट अँगल्ड ट्रायंगल, पहा ट्रायंगल कसं असणं गरजेचं आहे, राईट अँगल्ड ट्रायंगल. सो ए बी सी इज राईट अँगल्ड ट्रायंगल. इन राईट अँगल्ड ट्रायंगल इफ altitude is drawn to the hypotenuse. Altitude म्हणजेच काय, परपेंडिक्युलर. Altitude is drawn to the hypotenuse, then the two triangles formed are similar to original triangle and each other. तर तुम्हाला थेरमचा अर्थ थोडक्यात सांगतो मी. समजा इथे एक राईट अँगल ट्रायंगल असेल आणि त्या राईट अँगल्स मधून एक एल्टिट्यूड म्हणजे परपेंडिक्युलर आपण हायपोटनस वर टाकलं, तेव्हा या एल्टिट्यूड मुळे जे 2 ट्रायंगल्स तुम्हाला दिसत आहेत पहा, एबीडी आणि बीडीसी असे 2 छोटे ट्रायंगल्स निर्माण झाले. ते दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर असतात एकमेकांना. इतकंच नव्हे तर ते दोन्ही ट्रायंगल ओरिजिनल ट्रायंगल जो आहे मोठा एबीसी त्याच्याशी सुद्धा सिमिलर असतात. तर आपल्याला नेमकं काय पाहायचं आहे आणि कधी शक्य आहे म्हणलं, इफ गिव्हन ट्रायंगल इज राईट अँगल्ड. जर तो राईट अँगल असेल तरच. राईट अँगल नसेल, तुम्ही अल्टिट्यूड काढला तेव्हा ते सिमिलर होत नसतात. ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो व्हॉट इज गिव्हन, आपण आता गिव्हन मध्ये लिहिणार आहे. साधं सरळ आहे. गिव्हन मध्ये काय येईल पहा, इन ट्रायंगल एबीसी अँगल बी इज 90. अँगल बी जे दिलेलं आहे ते देणार आहे 90 आहे. आणि अल्टिट्यूड म्हणजेच काय, सेगमेंट बीडी परपेंडिक्युलर टू सेगमेंट एसी. एसी ला काय केलं, परपेंडिक्युलर टाकलेलं आहे. अँड ए डॅश डी डॅश डी इट इंडिकेट्स ए डी अँड सी पॉइंट्स आर कोलिनियर. एकाच रेषेत आहेत, सरळ रेषेत आहे, ते त्याच्यावरून लक्षात येतं. सो सिम्पली आपण पाहिलं, गिव्हन ट्रायंगल इज राईट अँगल अँड बीडी परपेंडिक्युलर टू एसी. दिस इज द गिव्हन. व्हॉट वी आर गोइंग टू प्रूव्ह. आपल्याला नेमक्याच्यात काय प्रूव्ह करायचं आहे. तुम्ही पहा कृतीमध्ये 3 ट्रायंगल्स तुमच्या समोर आहेत, एबीडी, बीडीसी अँड एबीसी. हे तिन्ही ट्रायंगल्स सिमिलर आहे ते प्रूव्ह करायचं आहे. सो लेट अस सी द टू प्रूव्ह तुमच्या समोर आलेला आहे. ट्रायंगल एडीबी सिमिलर ट्रायंगल एबीसी. बघा, एबीडी हा ओरिजिनल सिमिलर आहे. ट्रायंगल बीडीसी ऑल्सो सिमिलर टू ओरिजिनल ट्रायंगल एबीसी. अँड फायनली व्हॉट वी आर प्रूव्ह हिअर, these two triangles are small triangles are also similar to each other. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. अतिशय सोपा असा थेरम आहे. आपल्याला ऑलरेडीच माहित आहे, आपण मागच्या टॉपिक मध्ये पाहिलेलं आहे. ए टेस्ट हा फेमस ए टेस्ट आपण इथं वापरणार आहे. पाहूया कशा पद्धतीने ते वापरता येतं. सो टू प्रूव्ह नंतर आता प्रूफ कडे जातोय. इन द प्रूफ वी जस्ट चूज 2 ट्रायंगल्स. जे टू प्रूव्ह मध्ये बघा, तेच 2 ट्रायंगल खाली घेतलेलं आहे. इन ट्रायंगल एडीबी and in triangle ABC, these two triangles we have to prove by using A test. आपल्याला दोन्ही टेस्ट A ने सिमिलर दाखवायचे. बघूया. फर्स्ट आपल्याला बघता येतं दोन्ही मध्ये एक अँगल कॉमन आहे. एडीबी पाहिला तर त्याच्यामध्ये BAD, A इज कॉमन, A अँगल आहे. आणि एबीसी आपण BAC,
बीएडी म्हणा किंवा बीएसी म्हणा सेमच असतो. म्हणजे अँगल डीएबी किंवा बीएडी कॉन्ग्रुएंट अँगल बीएसी. सो बोथ हॅव्हिंग ए कॉमन, सो कॉमन अँगल. त्यानंतर इच 90 मिळणार आहे आपल्याला, पाहूया. सो सेकंड वन इज अँगल एडीबी. आपण परपेंडिक्युलर टाकल्यामुळे तो राईट अँगल झालेला आहे तिथं. आणि एबीसी ऑलरेडीच गिव्हन मध्ये दिलंय की बी हा राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजेच एबीसी. सो एडीबी अँड एबीसी आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर, दॅट इज कॉल्ड एज इच 90. सिंपल. आता मला वाटतं दोन टेस्ट इथं कॉन्ग्रुएंट झाले, दोन अँगल्स, म्हणजेच कुठलं टेस्ट झालेलं आहे, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. सो नेक्स्ट वी हॅव टू राईट ट्रायंगल एडीबी सिमिलर ट्रायंगल एबीसी बाय ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. तर हे ए टेस्ट न सिमिलर झाले, दिस इज नंबर 1. कॉन्ग्रुएंट नाही, सिमिलर आहेत. सिंपली एक नंबर लिहून टाकला आपण, संपलं काम. त्यानंतर आपण जातोय दुसऱ्या ट्रायंगल्स कडे. तुम्हाला 2 प्रूफ मध्ये दिसत असेल बीडीसी आणि एबीसी आहे, ते घेऊया आपण आता परत. सो इन ट्रायंगल बीडीसी अँड एबीसी व्हॉट विल हॅपन. आता इथं काय घडतंय पहा, सेम परत. आता परत एक कॉमन अँगल आहे, इच 90 मिळणारच आहे, पण ते कुठे शोधतोय आपण. द फर्स्ट अँगल दॅट इज कॉमन अँगल शोधू आपण, दॅट इज बीसीडी. पहा कृतीमध्ये बीसीडी, सी इज कॉमन अँड एबीसी मध्ये एसीबी, बोथ हॅव्हिंग सेम अँगल. बघा तुम्ही बीसीडी म्हणा किंवा बीसीए किंवा एसीबी, बोथ हॅव्हिंग कॉमन अँगल. तुम्हाला एक प्रश्न असा पडतो, सर मग त्याच्यात बी पण अँगल कॉमन आहे की दोन्ही ठिकाणी. म्हणजे तुमचा प्रश्न मला सुचलेलं. तर मित्रांनो आता काय होतं माहितीये का, समजा बी म्हणला तुम्ही तर ए बी सी बी 90 आहे, आणि दुसरा अँगल जर तुम्ही घेतला ना तो डीसीबी होईल, म्हणजे तो अँगल छोटा आहे. बघा सेम अँगल मिळत नाही. एबीसी 90 आहे, डीबीसी मात्र 90 पेक्षा कमी आहे, म्हणून ते कॉन्ग्रुएंट कॉमन अँगल्स मध्ये येणार नाही. म्हणून आपण हे असंच लिहिलेलं आहे. म्हणजे काही वेळा असं पडतो सर बी पण आहे की सी पण आहे, पण याच्यात बी नसून फक्त सी आहे. आता आपण इच 90 कडे जातोय. सो अगेन अँगल बीडीसी पहा, कॉन्ग्रुएंट अँगल एबीसी इच 90, देयरफॉर ट्रायंगल बीडीसी सिमिलर ट्रायंगल एबीसी. अगेन विच टेस्ट, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. दिस इज नंबर 2. आता 1 आणि 2 पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येतं एबीसी इज सिमिलर टू एडीबी, at the same time that ABC also similar to BDC. So one triangle similar to two smaller triangle. Here transitivity test. If one is similar to second is similar to third, then third and first are similar, or all three are similar to each other according to this property. Finally we make that from 1 and 2 काय मिळालं तुम्हाला, ADB similar BDC मिळाला. पहिल्यांदा आपल्याला काय मिळालं, ADB आणि BDC सिमिलर मिळालं का. फर्स्ट एबीसी एडीबी ला कॉन्ग्रुएंट सिमिलर आहे, तोच एबीसी बीडीसी ला सिमिलर आहे, म्हणून एडीबी सिमिलर बीडीसी. अँड देयरफॉर ऑल दीज 3 आर सिमिलर टू ईच अदर फ्रॉम 1, 2 and 3. सो ट्रायंगल एडीबी सिमिलर ट्रायंगल बीडीसी अँड सिमिलर ट्रायंगल एबीसी. दिस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्झिटिव्हिटी. आपण याला काय म्हणतो, ट्रान्झिटिव्हिटी असं म्हणतो. तर एक लक्षात घ्या तुम्ही, दिलेला ट्रायंगल जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्यामध्ये तयार झालेले दोन आणि ओरिजिनल हे नेहमी सिमिलर टू इच अदर असतात. तर मित्रांनो तुम्हाला नीट लक्षात आलेलं आहे. आपण आता जॉमेट्रिक मीन थेरम, आता पुढचा थेरम जो आहे तो आहे थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन कडे जातोय. तर स्टेटमेंट तुमच्या समोर आता डिस्प्ले होतोय पहा. इन राईट अँगल ट्रायंगल, परत राईट अँगलच आहे. The perpendicular segment to the hypotenuse drawn to the opposite vertex. Same figure is the geometric mean of segment into the which the hypotenuse is divided. म्हणजे काय बघा, फिगर मध्ये तुम्हाला दिसतं. Here PQR is a triangle. PQR is right angle triangle. QS is perpendicular to PR. म्हणजे सेगमेंट ड्रॉन केलेला असं असेल तर जॉमेट्रिक मीन कोण आहे, QS आहे. तो काय असतो, त्याच्यामुळे जे दोन भाग झालेत बघा, PS आणि SR. बिकॉज ऑफ QS hypotenuse is divided into two segments, PS and SR. These multiplication of PS into SR is equal to geometric means square of QS. So finally we obtained here आपल्याला काय मिळणार आहे तर, here we are proving that QS square is equal to PS into SR हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि हे जास्त करून एक्झामिनेशन ऑफ पॉइंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टीने
थेरम प्रूव्ह करून म्हणून येत नाही, पण ह्याच्यावर एक्झाम्पल येतात, म्हणून आपण ह्याचं काय डिटेल्समध्ये तेवढं बघणार नाही. तर पहा इथं काय दिलेलं आहे, प्रूफच दिलेलं आहे डायरेक्टली. गिव्हन काय लिहिणार होतो आपण, परत सेम टू सेम गिव्हन इन ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर क्यू एस परपेंडिक्युलर एस आर हे त्याचं गिव्हन आलं असतं. टू प्रूव्ह काय करायचं आपल्याला, क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू पी एस इंटू एस आर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पी एस इंटू एस आर पाहूया. प्रूफ मध्ये इन राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर दिलेलं आहे, क्यू एस परपेंडिक्युलर पी आर दिलेला आहे. तर त्यावरून आपण पुढे जातोय. आता मागच्या थेरमचा आधार घेतल्यामुळं डायरेक्टली आपल्याला लिहिता येतं ट्रायंगल क्यू एस आर सिमिलर ट्रायंगल पी एस क्यू. हे दोन छोटे ट्रायंगल्स प्रूव्ह सिमिलर आहेत, त्याला पी क्यू आर सुद्धा सिमिलरच आहे, पण आपल्याला लागणार काय आहे, तर हे दोन ट्रायंगल 1 to 1 करस्पॉन्डन्स नीट लक्षात घ्या. तुम्ही क्यू एस आर च्या ऐवजी पी क्यू एस लिहिला तर चुकतं, किंवा क्यू एस आर च्या ऐवजी क्यू आर एस लिहिला तरी चुकेल. म्हणून नीट पहा, क्यू एस आर, क्यू पासून एस आर तिकडे गेलेलं आहे, आणि हा पी एस क्यू आहे. सिमिलरिटी ऑफ राईट अँगल्स प्रमाणे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. आपण त्याचं आता काय लिहिणार आहे, करस्पॉन्डिंग साइड्स लिहितो. पहा, क्यू एस अपॉन पी एस इज इक्वल टू एस आर अपॉन एस क्यू. पहा, क्यू एस अपॉन पी एस. आता तुम्ही पाहू शकता क्यू एस आर मध्ये क्यू एस, पी एस चा पी एस, नंतर एस आर आहे, नंतर एस क्यू आहे. क्यू आर आणि पी क्यू लागणार नाही म्हणून लिहिलेलं नाही. आता परत फक्त आपल्याला काय करायचं आहे, क्यू एस आणि खाली एस क्यू आलेला आहे, जस्ट वी हॅव टू इंटरचेंज. आपण मागे पुढे करूया तेवढंच. क्यू एस अपॉन पी एस इज इक्वल टू एस आर अपॉन क्यू एस, देन मल्टिप्लिकेशन क्यू एस इंटू क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू पी एस इंटू एस आर. दिस इज द प्रूफ. सो सेगमेंट क्यू एस इज द जॉमेट्रिक मीन ऑफ पी एस इंटू एस आर. तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आलेलं आहे की जो सेगमेंट आपण ड्रॉन करतो परपेंडिक्युलर, त्याचा वर्ग हा सेगमेंटचे दोन भाग झाल्यानंतर त्यांचा गुणाकारा इतका असतो, हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. तर ह्याच्यावरच आधारित आपण त्या जॉमेट्रिक वर एक आणि मागचा जो थेरम आहे सिमिलरिटी ऑफ राईट अँगल वर आधारित दोन एक्झाम्पल आपण बघणार आहे व्हिडिओमध्ये, आणि त्यानंतर पुढच्या वेळेस आपण पुढचे थेरम्स बघूया. सो लेट अस स्टार्ट विथ द एक्झाम्पल नंबर फर्स्ट. आपण एक्झाम्पल नंबर फर्स्ट पाहतोय, तुमच्या समोर डिस्प्ले होतोय मित्रांनो. तर काय क्वेश्चन आहे पहा, इन अँगल पी क्यू आर इज 90. आपण फिगर सुद्धा बघूया इथं सध्या. तर अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 90. सेगमेंट क्यू एन हा परपेंडिक्युलर आहे पी आर ला. एन आर इज गिव्हन 16, पी एन इज गिव्हन 9. फाइंड क्यू एन. आपल्याला क्यू एन काढायचं आहे. तुमच्या लक्षात आलेलं आहे, हा राईट अँगल आहे, एक परपेंडिक्युलर टाकलेला आहे. सो सिम्पली वी हॅव टू यूज जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. आपण इथं जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी वापरणार आहे. 2 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो. तर आपण सोल्युशन कडे जातोय. पहा सोल्युशन. इन द सोल्युशन वी चूज फर्स्ट इन ट्रायंगल पी क्यू आर क्यू एन इज परपेंडिक्युलर टू पी आर. आपण हे लिहितोय, जे गिव्हन आहे ते पहिल्यांदा लिहायचं मित्रांनो. गिव्हन जे आहे ते लिहिलं तरी सुद्धा तुम्हाला पुढचे आपण काय करतो, काय डायरेक्टली उत्तर काढायचा प्रयत्न करतो, तुमचे स्टेप्स राहिले तर मार्क जातात. सो नाव डायरेक्टली आपण काय केलेलं आहे, जॉमेट्रिक मीन वापरलेलं आहे. सो एन क्यू किंवा क्यू एन बोथ आर सेम. एन क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी एन इंटू एन आर. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. आपण इथं काय केलेलं आहे पहा, थेरम वापरला, त्यानंतर थेरम वापरल्यानंतर व्हॅल्यू पुटअप करूया. जस्ट पुट द व्हॅल्यू क्यू एन. बघा त्याला स्क्वेअर रूट केलेलं इथं. एन क्यू आपल्याला हवाय म्हणून स्क्वेअर रूट केलं. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, सो इट बिकम्स एन क्यू इज इक्वल टू रूट पी एन इंटू एन आर. रूट मध्ये आलं. अँड नाव वी पुट द व्हॅल्यू पी एन 9 आणि एन आर 16 आहे. जस्ट पुट व्हॅल्यू अँड फायनली वी ऑब्टेन हिअर स्क्वेअर रूट काढल्यानंतर 9 is a square of 3 and 16 is a square of 4. Therefore 3 into 4. So finally we obtain the answer NQ is equal to, that is how much, NQ is equal to 3 into 4, that is 12. हे आपल्याला उत्तर मिळतं. अशा रीतीने तुमच्या लक्षात आलं की किती सोपं एक्झाम्पल आहे. टॉपिक सुद्धा सोपं आहे, नीट तुम्ही तयारी करायचं आहे. सो NQ is equal to रूट पी एन इंटू एन आर. हे जॉमेट्रिक मीन स्क्वेअर मध्ये असेल तर वरचा आहे, स्क्वेअर काढला तर ते रूट मध्ये येतं. तर यानंतर अजून एक आपण एक्झाम्पल पाहतोय, ते सुद्धा जॉमेट्रिक मीन वरच आधारित आहे. सो लेट अस नेक्स्ट एक्झाम्पल, लेट अस स्टार्ट विथ नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 2. सो व्हॉट इज द क्वेश्चन पहा. अँड आपण फिगर सुद्धा पाहतोय साईडला. तर फिगर डिस्प्ले झालेला आहे. हिअर अँगल क्यू पी आर 90 दे, म्हणजे परत राईट अँगल ट्रायंगल आहे. सेगमेंट पी एम परपेंडिक्युलर टू क्यू आर तुम्हाला दिसत आहे इथं. क्यू एम आर कोलिनियर, क्यू डॅश एम डॅश आर कोलिनियर आहे. पी एम ची व्हॅल्यू 10 आहे, क्यू एम 8 आहे. अँड फाइंड क्यू आर. पहा मित्रांनो, इथं तुम्हाला एम आर विचारलेलं नाही तर डायरेक्ट क्यू आर विचारलेलं आहे, म्हणजेच आपल्याला डायरेक्ट क्यू आर काढता येणार नाही. वी हॅव टू फाइंड फर्स्ट एम आर
देन वी ऑब्टेन द क्यू आर. आपल्याला नंतर क्यू आर मिळणार. सो पहा तुमच्या समोर आता सोल्युशन इथे आहे. सो राईट डाऊन फर्स्ट इन ट्रायंगल MNP आपण काय केलेलं आहे, एम इन ट्रायंगल PQR आपण लिहिलेलं आहे. पहा परत एकदा. सो लेट अस सी द सोल्युशन. आपण सोल्युशन पाहतोय. इन ट्रायंगल QPR, राईट, इट इज राईट अँगल ट्रायंगल. QPR इज 90, QPR 90 दिलेला आहे. मग आपण काय करतोय, नेक्स्ट सेगमेंट PM परपॅन्डिक्युलर QR हा परपॅन्डिक्युलर आहे, जे ती गिव्हन आहे ते लिहिणं गरजेचं आहे. Q', M', R लिहिलेलं आहे. याच्यावरनं काय प्रूव्ह होईल, दिलेला ट्रायंगल राईट अँगल असून त्याच्यावर परपॅन्डिक्युलर टाकलंय म्हणजेच आपल्याला आता काय करता येईल, जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी वापरता येईल. याच्यासाठी आपण ते वापरायचं आहे. हे झाल्यानंतर आता डायरेक्टली आपण लिहिणार आहे PM² इज इक्वल टू QM इंटू MR. पहा प्रॉपर्टी बाय जॉमेट्रिक मीन, राईट. PM² इज इक्वल टू KM इंटू MR. आता आपण व्हॅल्यू टाकतोय. वी नो QM, हाऊ मच QM 8 आहे. MR वी डोंट नो, बट PM इज 10. PM 10 आहे. आपण व्हॅल्यू टाकलं. सो इट बिकम्स 10² इज इक्वल टू 8 इंटू MR. तर तुमच्या समोर दिसतंय P10² इज इक्वल टू 8 इंटू MR. 10² 100. सो 100/8 येणार आहे इज इक्वल टू MR. 100/8 इज इक्वल टू MR. Therefore नेक्स्ट स्टेप MR इज इक्वल टू 12.5. कसं आलं ते, 8 1 जा 8, किती राहिले 20 राहिले, 20 लेफ्ट. 8 2 जा 16, 12 आला. किती राहिलं 4 राहिला. 4 ला भाग जात नाही म्हणून पॉइंट घेतला, 40 आलं. 8 5 जा 40. So the answer is MR, that is 12.5 युनिट. तर 12.5 युनिट दिसत आहे. बट वी वॉन्ट QR. आपल्याला हवंय काय, QR हवाय. मग आपण काय करणार आहे आता, QR इज इक्वल टू QM प्लस MR. QR इज इक्वल टू किती येणार आहे, QM प्लस MR. Therefore we have to add the values. What is QM? QM is 8 and MR is 12.5. What is the addition then? 8 अधिक 12.5 उत्तर किती येणार आहे, that is finally QR is equal to 12.5 unit. So hence we have to find the value of QR, and this example is totally based on geometric mean property. आणि हे उदाहरण कशावर आधारित होतं, geometric mean property वर. 2 थेरम आपण शिकलो आज. तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओज मध्ये आपण पायथागोरस थेरम, 30 60 90 थेरम आणि 45 90 थेरम हे 3 थेरम आणि त्याच्यावर आधारित based on these example theorem we have to solve so many example. तर अशा रीतीने आजचा हा व्हिडिओ इथं संपत आहे. धन्यवाद मित्रांनो. तर तुम्हाला आज खरंच व्हिडिओ आवडला, टीचिंग आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सगळे पुढचे व्हिडिओज ऑटोमॅटिकली डिस्प्ले होतील आणि मी ह्या पद्धतीने मॅथ्स सेकंडचे सगळे टॉपिक्स कव्हर करणार आहे. तर तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.